औरंगजेबच्या काळात चांगलं शासन, भारत सोन्याची चिमणी होता. अबू आझमींच्या वक्तव्यामुळे वाद, तर आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची शिंदेंची मागणी. अबू आझमींच्या विरोधात मुंबई आणि ठाण्यामध्ये शिवसेना आक्रमक. खासदार नरेश म्हस्के यांच्याकडून आझमींच्या विरोधात पोलिसात तक्रार, शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी. फडणवीसांच्या बंगल्यावर शिवसेना आमदार तानाजी सावंत वेटिंगवर. आज मुख्यमंत्र्यांची भेट नाहीच, उद्या भेटीची शक्यता. भाजपच्या मंत्र्यांसाठी सागर बंगल्यावर स्नेहभोजन. मंत्री सागरवर दाखल. अधिवेशनातील महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून पहिला दिवस गाजला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुंडेंविरोधात विरोधक आक्रमक. कामकाज संपल्यानंतर मुंडेंकडून फडणवीस आणि बावनकुळेंची भेट. विधानभवन परिसरामध्ये सरकारविरोधात विरोधकांचं आंदोलन. महाराष्ट्रामध्ये 2 गुंडे, कोकाटे आणि मुंडे. विरोधकांची जोरदार घोषणाबाजी. माणिकराव कोकाटेंची फडणवीस, नार्वेकर आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक. 4ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा. वेळ मिळेल तेव्हा माझी भूमिका मांडेल. बैठकीनंतर कोकाटेंची प्रतिक्रिया. विधान परिषदेमध्ये कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक. तर कोर्टाच्या आदेशानंतर राज्यपाल कोकाटेंबाबत निर्णय घेतील. फडणवीसांची सभागृहात माहिती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये रोहित पवार नाराज का? 7 वर्ष पक्षात, मी कुठेतरी कमी पडतोय असं काहींना वाटतंय. रोहित पवारांची नाराजीवर प्रतिक्रिया. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ज्ञानेश्वरी मुंडे यांचं आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित. गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्यासाठी तत्परता दाखवणार, पोलिसांचं आश्वासन. कोरटकरचं वक्तव्य निषेधार्ह. आतापर्यंत अटक करायला हवं होतं, शाहू महाराज यांची प्रतिक्रिया. तर प्रशांत कोरटकरचा मोबाईल पोलिसांकडून जप्त. लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी महिला दिनाचा मुहूर्त. 8 मार्चला लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार. मंत्री अदिती तटकरे यांची माहिती.